नमस्कार, मी मनीषा. ब्राईट फूड्स अँड क्रिएशन ह्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण मस्त असा अगदी बाजारात मिळतो तसा फाफडा तयार करणार आहोत. कधी बाजारात गेला तर पाहिलं की लगेच खावंसे वाटते, मस्त असा वास येत असतो. तोच फाफडा आज आपण 3 पद्धतीने करणार आहोत आणि तिन्ही पद्धती खूप अशा सोप्या आहेत. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला एका परातीमध्ये 2 वाटी बेसन घेते. बेसन मी चाळून घेतलेले आहे. हे माझे विकतचेच बेसन आहे. तुम्ही घरच्या डाळीचेही दळून आणलेले बेसनाचेही तुम्ही फाफडे बनवू शकता. पण बेसन पीठ हे खूप बारीक दळलेलं असावं. आता यामध्ये घालूयात 1 चमचा ओवा. हा ओवा थोडासा हातावरती चोळून घ्यायचा. चवीनुसार मीठ म्हणजे 1 चमचा मीठ घालूयात. 1 चमचा पापडखार घालायचा. तुम्ही पापडखारच्या ऐवजी तुम्ही बेकिंग पावडरही वापरू शकता. पण पापडखार हा जास्त घालायचा नाही, हा 1च चमचा घालायचा. जर तुम्ही पापडखारचे प्रमाण जर जास्त घेतले तर याची टेस्ट बदलते. हे सर्व छान असे मिक्स करून घ्यायचे. यामध्ये अगदी थोडीशी हळद घालूयात. हळद अगदी थोडीशीच घालायची म्हणजे रंग खूप छान येतो. नाही घातली तरी चालेल. आणि 3 चमचे तेल घालूयात आणि हे सर्व मिश्रण छान असे हाताने मिक्स करून घ्यायचे. याच्यामध्ये तेल घातल्यामुळे थोड्याशा गुठळ्या होतात. ह्या गुठळ्या छान अशा हाताने फोडून घ्यायच्या. हे सर्व मिक्स झाले की थोडे थोडे पाणी घालून बेसन पीठ मळून घ्यायचे. घटसर असे मळायचे आहे, त्यासाठी आपण थोडे थोडे पाणी घालून मळून घेणार आहोत. हलवाईसारखा तर फास्ट आपल्याला पापडा तयार करता येत नाही, पण प्रयत्न केले की सर्व काही जमतं. म्हणून आज आपण 3 पद्धतीने आणि तेही सोप्या पद्धतीने फाफडा तयार करणार आहोत. फाफडा बनवण्यासाठी खरी तर मेहनत ही आपण पीठ कसे मळतो यावरच आपले अवलंबून आहे. त्यासाठी पीठ व्यवस्थित मळायचे म्हणजे फाफडा हा एकदम खुसखुशीत असा होतो. पहा, 3 ते 4 वेळा मी थोडे थोडे पाणी घालून हे पीठ एकदम मऊ असे मळून घेतलेले आहे. जेवढा जास्त वेळ तुम्ही पीठ मळाल तेवढे हे पीठ मऊ होते. त्यासाठी जास्तीत जास्त वेळ हे पीठ मळून घ्यायचे. पहा, आपले पीठ मळून झालेले आहे. याला आता आपण थोडेसे तेल लावूयात म्हणजे ते आणखी मऊ होईल. आणि थोडेसे आणखी मळून घेऊयात. तेल लावून आणखीन थोडेसे 1 मिनटं मळून घ्यायचे. जेवढे आपण पीठ व्यवस्थित मळेल ना तेवढा फाफडा हा खुसखुशीत आणि छान होतो. आता आपण फाफडा करण्याची पहिली पद्धत बघूयात. आपले पीठ मळून झालेले आहे. आता आपण याचा एक छोटासा गोळा करून घेऊयात. याचा गोळा तयार करून एका पोळपाटावरती एक प्लास्टिक पेपर घेऊन त्या प्लास्टिक पेपरला थोडेसे तेल लावून घ्यायचे आणि या पेपरवरतीच तयार केलेला गोळा ठेवून आणखीन त्या गोळ्यावरती एक प्लास्टिक पेपर ठेवायचा. तोही तेल लावून यावर ठेवायचा आणि लाटण्याने लाटून घ्यायचे. लाटत असताना हलक्या हाताने एकसारखे सर्व बाजूनी लाटून घ्यायचे. थोडेसे उभट आकाराचे आपल्याला लाटून घ्यायचे आहे. थोडेसे उभट लाटून घेतले म्हणजे याचे फाफडे करताना याचे पट्टीच्या आकारामध्ये आपल्याला कट करता येईल. पहा, आपले लाटून झालेले आहे. यावरचा प्लास्टिक पेपर काढून घ्यायचा आणि चाकूच्या साहाय्याने हे आपल्याला कट करून घ्यायचे आहे. एकसारखे लांबट असे कट करायचे आहे. पहा, आपण पट्टीच्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहे आणि खूप असा पातळ आपला फाफडा तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. पहा, आपली पहिली पद्धत फाफडा करण्याची आपण पाहिलेली आहे. आता आपण दुसरी पद्धत पाहूयात. या पद्धतीमध्ये पण एक छोटासा हुबट आकाराचा गोळा तयार करायचा आणि तळहाताने हळूहळू पुढे सरकवत न्यायचा. पहा, अशा पद्धतीने आपण करणार आहोत. आपल्याला हलवा इतका फास्ट करता येत नाही, पण आपल्याला येतो. आणि जो पाठीमागचा भाग थोडासा जाडसर राहिलेला आहे तो कट करून घ्यायचा. आपला दुसऱ्याही पद्धतीने फाफडा तयार करून झालेला आहे. आता आपण तिसरी पद्धत पाहूयात. तिसऱ्या पद्धतीमध्ये एक पिठाचा छोटासा गोळा तयार करायचा. तोही असा हुबट आकाराचा तयार करायचा आणि लाटण्याने अलगद हाताने पुढे सरकवायचे. हलक्या हाताने पुढे थोडेसे लाटून घ्यायचे आणि मागच्या बाजूला सुद्धा थोडेसे लाटून घ्यायचे. पहा, अशा पद्धतीनेही फाफडा केला की सहज निघतोय. तुम्ही पाहू शकता. तिन्ही पद्धतीने फाफडा करून झालेला आहे. येथे मी गॅसवरती तेल असे कडकडीत गरम करून घेतलेले आहे. यामध्ये एक एक करून फाफडा सोडूयात.
फाफडा तळत असताना गॅस हा मीडियमच ठेवायचा आणि मीडियम गॅसवरतीच दोन्ही बाजूने छान असे तळून घ्यायचे. खूप असे लांब करायचे नाहीत, म्हणजे आपल्या कढईत बसतील त्या साईजचेच आपण फाफडे तयार करायचे, म्हणजे व्यवस्थित तळले जातात. दोन्ही बाजूने असे छान असे कडक होईपर्यंत तळून झाले की हे काढून घ्यायचे. छान असे तळून झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊयात. आपण आता उरलेले फाफडेसुद्धा अशाच पद्धतीने तळून घेऊयात. तळण्यासाठी फार वेळ लागत नाही, अगदी 2 मिनटामध्ये तळून होतात. दोन्ही बाजूने अगदी कडक होईपर्यंत छान असे तळून झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊयात. मस्त असे हलवाईसारखेच फाफडा आपला तयार आहे. फाफडा म्हटले की त्याच्यासोबत तळलेली मिरचीही असतेच. त्यासाठी थोड्याशा मिरच्या घेऊयात आणि ह्या मधून अशा कट करूयात. मधून थोड्याशा अशा कट केल्या की या तेलामध्ये तळताना फुटत नाहीत. या गरम गरम तेलामध्येच ही मिरची तळून घेऊयात. आपली मिरचीसुद्धा तळून झालेली आहे. ही काढून घेऊयात आणि याला थोडेसे मीठ लावून घ्यायचे. काही लोक फाफड्यासोबत कढी किंवा चटणीसुद्धा खातात, पण काही लोकांना मिरचीसुद्धा आवडते. हा आपला फाफडासुद्धा एकदम कडक आणि हलवाईसारखाच तयार झालेला आहे. आपण जर ठरवलं तर बाजारातल्यासारखाच घरच्या घरी फाफडा आज आपण तयार केलेला आहे. ही रेसिपी अगदी खूप सोपी आहे, सहज तुम्ही करू शकता आणि साहित्यही खूप काही लागत नाही. आपण घरच्या साहित्यात सहज बनवू शकतो. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तिन्ही पद्धती खूप सोप्या आहेत, त्यासाठी तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत झणझणीत चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.